नमस्कार, मी प्रसाद शरद नवरे, राहणार जिंती. साखरवाडी जिल्हा परिषद निवडणूक आता सुरू झालेली आहे. साखरवाडी गटातून मी प्रसाद नवरे मतदार आहे. आज आपण जिल्हा परिषदचं जर पाहिलं तर रुपाली सरगर आणि माडकर पंचायत समितीला उभे आहेत. या लोकांसाठी आपण सर्व मतदारांनी राजे गटाकडून शिवसेना हे चिन्ह आहे, या चिन्हातून आपण मतदान त्यांच्या मतपेटीत टाकायचं आहे. याचं कारण एवढं आहे, आता जवळजवळ 30 वर्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर आणि सर्वच राजे फॅमिलीने जे कामं केलेली आहेत, हे कामं या फलटण तालुक्यामध्ये देखणी कामं केलेली आहेत. फक्त याचा बोबाटा आतापर्यंत आपल्याला कुठे पाहायला मिळाला नाहीये. हे फक्त राजे फॅमिलीचं एक कमी काम समजा, परंतु त्यांचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व म्हणजे त्यांनी आता तयार केलेल्या कामावर तुम्ही आता चालत आहात. फक्त ते आपल्याला ते समजलेलं नाही. आणि जे आता विरोधक जे आलेले आहेत, हे फक्त विरोधक म्हणजे फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचं काम केलेलं आहे. आज आमच्या जिंती गावामध्ये श्री जेतोबा देवस्थानमध्ये 4 कोटीचा फंड आणलेला आहे. आज त्या फंडाचा सुद्धा त्या लोकांनी नारळ फोडला. हे 4 कोटी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेबांनी दिलेले आहेत. हे जे खरं अस्तित्व आहे, या खऱ्या अस्तित्वावर मतदान करा, एवढंच या मतदार राजाचं मत आहे. हे जिंतीतच नव्हे, फरतरवाडीमध्ये आहे, साखरवाडीमध्ये आहे. आता साखरवाडीमध्ये रोडचं काम चालू झालेलं आहे. हे रोड सुद्धा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आमदार साहेब यांनी पाठपुरावा करून साखरवाडीचा रोड तयार केलेला आहे. आज बंद पडलेली अवस्था म्हणजे न्यू फलटण शुगर वर्क्स होतं, हे न्यू फलटण शुगर वर्क्स सुद्धा त्यांनी चालू केलेलं आहे. अशा प्रकारे ज्यावेळेस हे 3 वर्ष साखरवाडी कारखाना संकटात होता, त्यावेळेस हे विरोधक होते कुठं? त्यावेळेस श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेबांची आठवण येत होती. त्यावेळेस मतदार म्हणायचे, महाराज साहेब तुम्ही या कारखान्याकडे लक्ष घातल्याशिवाय हा कारखाना बाहेर निघणार नाही. आणि सेम तसंच झालं, कारखाना बाहेर निघाला, उच्च दरावर निघाला. आज केंद्रस्थान म्हणून फलटण तालुक्याचा साखरवाडी कारखाना म्हणून आता पाहिलं जात आहे. तरी लोक असं का करतात याचं प्रश्नचिन्ह आहे. यासाठी मतदारांनो, सत्याला न्याय द्या.